गोंदिया जिले के आमगांव देवरी विधानसभा क्षेत्र के कांग्रेस पार्टी के पूर्व विधायक सहसराम कोरोटे ने कांग्रेस पार्टी को अलविदा कहते हुए शिवसेना शिंदे गुट में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपस्थिति में देवरी में आयोजित कार्यकर्ता सम्मेलन में प्रवेश किया। उन्होंने कांग्रेस पार्टी के तत्कालीन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले पर निशाना साधा। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने पूर्व विधायक सहसराम कोरोटे के नाम का उल्लेख करते हुए कहा कि आपके नाम में ही राम है। हालांकि उन्होंने ये भी कहा कि आप पार्टी में आने में देर से आए हैं, लेकिन देर से आए दुरुस्त आए, ऐसा है। उन्होंने पिछले विधानसभा चुनाव में महायुति के उम्मीदवार को आमगांव देवरी विधानसभा क्षेत्र में जीत दिलाने के लिए धन्यवाद भी दिया। सहस्राम तुमच्या नावात राम आहे, तुम्ही यायला उशीर केलात आणि तुम्ही आधीच आला असता तर चित्र बदललं असतं, पण असू द्या, देर आहे दुरुस्त आहे आणि आता तुमच्या मागे हा एकनाथ शिंदे उभा आहे, काळजी करण्याचं कारण नाही। म्हणून सहस्रामजी तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो। तुम्ही आज जो मेळावा या ठिकाणी घेतलात, एवढे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आलेत, ही तुमची जबाबदारी नाही, आता या एकनाथ शिंदेची जबाबदारी आहे। यांच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी या एकनाथ शिंदेची आहे। मी अगोदर नरेंद्र भोंडेकर यांच्या इकडं प्रचाराला आलो होतो। आता इकडं तर आपले सहस्राम उमेदवार होते, पण त्यांना तिकीट कापली। नाना करते प्यार किसी से कर बैठे, लेकिन क्या हुआ आगे मालूम है, वो सहस्राम जी ने बता दिया है। आणि म्हणून सहस्राम सारख्या कार्यकर्त्याला तिकीट कापून खऱ्या अर्थाने काँग्रेसने त्यांचा अपमान केला आणि म्हणून सहस्राम कोरोटे यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं काम इथं केलं। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। पूर्व विधायक सहसराम कोरोटे ने कहा कि कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने 2024 के विधानसभा चुनाव में पूरे महाराष्ट्र में कांग्रेस पार्टी का नाश करने का काम किया है। नाना पटोले सभी को कहते थे जहां है नाना वही जाना, लेकिन अब पूरे महाराष्ट्र में कांग्रेस में एक ही स्थिति है, जहां है नाना वहां कभी नहीं जाना। उन्होंने कहा कि नाना पटोले चॉकलेट बॉय नेता है जो केवल चॉकलेट देने का काम करते हैं। उन्होंने ये भी कहा कि साकोली में भविष्य के मुख्यमंत्री का बड़ा बंगला बनाकर यह भी कहा है कि मैं ही महाराष्ट्र का मुख्यमंत्री बनूंगा, लेकिन अब मुख्यमंत्री कहाँ गए, अब तो मुख्यमंत्री नहीं रह गए। जनता ने भी उन्हें नकार दिया, इसलिए वे केवल 208 मतों से बैलेट पेपर पर चुने गए। आज आपल्याला एक मनामध्ये वाटलं असेल की कोरोटे साहेब हे तर काँग्रेसचे होते, पण आज त्यांच्यामध्ये धनुष्यबाण कसं काय आलं। मागील 2024च्या विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेनं सर्व महाराष्ट्राचा नाश करण्याचं काम केलं। अरे त्यांनी एक नारा लावला होता कि जहां है नाना वहां जाना, लेकिन परंतु आता संपूर्ण महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये एकच झालेलं आहे, जहां नाना वहां कभी नहीं जाना। कारण की नाना पटोले हे चॉकलेटबाज नेते, चॉकलेटबाज फक्त चॉकलेट देण्याचं काम करतात। तुम्हाला सांगतो, मी दिल्लीला गेलो, मी माझी तिकीट मागायसाठी गेलो, AICCच्या दरवाज्यावर जेव्हा पोहोचलो तेव्हा नाना पटोले मला म्हणाले, तर त्यांनी मला AICC मध्ये बोलावलं आणि त्यावेळेस दरवाज्यावर सांगितलं, अरे सहस्राम कोरोटे तुम्ही या ठिकाणी कशाला आले, तुमची तिकीट फायनल झालेली आहे, तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये जा आणि आपल्या कामाला लागा। अवघ्या 15 मिनिटांमध्येच मला मेसेज आलेला की सहस्राम भाऊ कोरोटे तुमचा तिकीट नाना पटोलेंनी कापला। असं यांनी एवढं मोठं माझ्यासोबत घात करण्याचं काम केलं। मी संपूर्ण गाव पातळीमध्ये गावागावामध्ये जाऊन
कार्यकर्त्याला एकत्र करून संघटना बळकट करण्याचं काम केलं, संघटना मजबूत करण्याचं काम केलं, पक्षाला मजबूत करण्याचं काम केलं. पण ऐन वेळेवर माझी तिकीट कापून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना एवढं मोठं पाप केलं, महाराष्ट्राला संपवण्याचं काम केलं. अरे एवढंच नाही, मुख्यमंत्र्याचा मोठा बंगला बनवून टाकलं की मी उद्या मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार आहोत. पण मुख्यमंत्री कुठे गेले? मुख्यमंत्री नाही राहिले. आणि जाता जाता जनतेनं पण नाकारलं आणि 208 मतांनी बायलटवर निवडून आले. आणि साहेब गाव तिथं शिवसेनेची शाखा, गाव तिथं शिवसेनेची शाखा आणि घर तिथं शिवसैनिक, अशा प्रकारची संकल्पना मी राबवणार, हा आपल्याला वचन देतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने पूर्व विधायक सहसराम कुरोटे का आभार मानते हुए कहा कि अब आमगांव देवरी विधानसभा क्षेत्र के विकास की जिम्मेदारी उतनी ही आपकी है जितनी मेरी. उन्होंने उपस्थित लोगों को आश्वासन दिया कि मुख्यमंत्री रहते हुए शुरू की गई किसी भी योजना को बंद नहीं होने देंगे. देवरी शहर में आयोजित शिवसेना के कार्यकर्ता सम्मेलन में पूर्व विधायक सहसराम कुरोटे और देवरी तालुका के सरपंच सहित सैकड़ों कार्यकर्ताओं ने शिवसेना शिंदे गुट में प्रवेश किया. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि आने वाले समय में गोंदिया जिले को किसी भी विकास निधि की कमी नहीं होने देंगे. इस कार्यकर्ता सम्मेलन में आमगांव देवरी विधानसभा क्षेत्र के हजारों शिवसैनिकों ने भाग लिया. मुख्यमंत्री मी असताना मी देवेंद्रजी, अजितदादा, महायुतीने निर्णय घेतला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा. लाडक्या बहिणींना जी योजना सुरू झाली त्यांनी जरा हात वर करा बरं. बहुतेक सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या योजनेमध्ये आहेत. आता एक विश्वास ठेवा, कोणी काही सांगितलं तरी माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही, बंद होणार नाही म्हणजे नाही. दुसरं, ज्या सवलती आपल्याला दिल्यात, आज बातमी बघत होतो एसटी मध्ये 50% दिलेली सवलत बंद करणार म्हणून. पण मी सांगतो एसटी मध्ये 50% दिलेली सवलत देखील बंद होणार नाही, बंद होणार नाही. आणि माझ्या ज्येष्ठांना देखील सवलत दिली आहे, ती बंद होणार नाही. आणि म्हणून ज्या माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही योजना चालू केल्यात, लेक लाडकी लखपती असेल, लाडकी बहीण योजना असेल, त्याचबरोबर या ठिकाणी केंद्राच्या योजना ज्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केल्या त्या देखील सुरू राहणार.